सियावर रामचंद्र की जय. शोणभद्रेच्या तीरावरून गंगेच्या तीरावर आल्यानंतर विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना वेगवेगळ्या कथा सांगायला सुरुवात केली आहे. अर्थात या कथा कधी विश्वामित्रांशी संबंधित आहेत तर कधी प्रभू रामचंद्रांशी संबंधित आहेत. गंगेच्या तीरावर तर महाराज सगर यांची कथा सांगत असताना श्रीरामांच्या परिवारातील त्यांच्या कुळातील एकेकांच्या आठवणीच उघड करतायत. त्यांनी सांगितलं की रामा, महाराज सगर हे अयोध्येचे राजा होते. त्यांना 2 राण्या होत्या. एक कोशिनी जी विदर्भ राजाची मुलगी आहे आणि दुसरी सुमती जी अरिष्टनेमीची मुलगी आहे आणि गरुडाची बहीण आहे. या दोघी राण्यांच्यासह भृगुप्रस्थवनामध्ये सगर तपश्चर्या करत असताना ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला की हे सगर राजा, तुझ्या एका राणीला 60,000 पुत्र होतील तर दुसऱ्या राणीला 1 पुत्र होईल जो महापराक्रमी वंश वाढविणारा असेल. आता या 2 राण्यांना वरदान दिल्यानंतर भृगु ऋषींनी त्या राण्यांच्यावरच सोडलंय, त्यांनाच दिलंय निवडण्याचं स्वातंत्र्य. ते म्हणतात की तुझ्या दोन्ही पत्नीपैकी दोघींना काय हवंय ते मला सांग. जिला 1 हवाय तिला संपूर्ण शक्तिनिशीचा 1 पुत्र दिला जाईल. जिला 60,000 हवेत तिला 60,000 पुत्र दिले जातील. मग या 2 राण्यांनी पटकन सांगून टाकलाय. विदर्भ राजाची मुलगी कोशिनी म्हणाली मला 1 पुत्र हवाय आणि सुमतीनीही लगेच मला 60,000 पुत्र हवे असल्याचं सांगितलं. त्याने तथास्तु सांगितलं आणि त्यानंतर काही दिवसात कोशिनीनी एका तेजस्वी मुलाला जन्म दिला. सुमतीच्या गर्भामध्ये एक महान पिंड तयार झालं आणि ते पिंड बाहेर येताच त्या पिंडाची 60,000 तुकडे झाली. या 60,000 तुकड्यांना तुपाचा दिवा लावलेल्या माठामध्ये, म्हणजे गर्भस्थ बालकाला जी गरमी हवी असते, जी ऊब हवी असते, तशी ऊब देऊन या 60,000 पिंडांना वेगवेगळ्या माठामध्ये ठेवण्यात आलं आणि पुढे या 60,000 गर्भपिंडातून एक तेजस्वी बालक जन्माला आलं. आता सगर तर काय 60,000 मुलं, 1 पराक्रमी मुलगा आणि जो 1 मुलगा होता त्याचं नाव असंमज. हा असंमज हा प्रचंड शक्तिशाली, तेवढाच मस्तावलेला देखील. हा बालकांना उचलून नदीत फेकून देई, आगाऊपणा करे, या सगळ्या गोष्टी करत असे. जरा मी ही कथा वेगात नेतोय कारण प्रभू रामचंद्रांना मिथिलेत घेऊन जाण्यासाठी आपल्याला जरा पुढे जावं लागणार आहे. त्यामुळं विश्वामित्रांनी सांगितलेल्या कथा जराशा वेगात मी पुढे नेतोय. ज्या बालकांडाच्या मध्ये आहेत, म्हणजे मिथिलेपर्यंत जाऊन विवाह करेपर्यंत बालकांड चालतं आणि पुढे अयोध्याकांड चालतं. आपल्याला बालकांडातल्या कथांच्या मध्ये मिथिलेपर्यंत स्वयंवराच्या पर्यंत जायचंय. त्यामुळे थोडासा वेगवान घेतोय, थोड्याशा वेगात मी या कथा घेतोय. या असमंजालाही 1 मुलगा झालाय, त्याचं नाव अंशुमान. पुढे त्याचाही विवाह झालाय, त्यालाही झालाय. आणि या सगळ्या काळामध्ये सगराला असं वाटलं की आता आपण एक महान यज्ञ करायला हवा. मग यज्ञ कोणत्या स्थळी करायला हवा तर हिमवान पर्वत आणि विंध्यांचल पर्वत दोन्ही एकमेकाच्या समोर उभे केल्यावर या दोघांच्या पेक्षाही कोणताही पर्वत उत्तुंग नसेल अशा मधल्या क्षेत्रामध्ये सगराने ठरवलंय की आपण इथे एक महान यज्ञ करूया आणि या यज्ञाचा घोडा सर्वत्र फिरवूया. या घोड्यानं पादाक्रांत केलेला परिसर आपण आपल्या साम्राज्यामध्ये जोडून टाकूया. यज्ञाला प्रारंभ झालाय आणि कोणीतरी
या सगराच्या यज्ञाचा घोडा चोरून नेलेला आहे. यज्ञाचा घोडा पळाला, यज्ञाचा घोडा गेला, यज्ञाचा घोडा नाही, ही हकीकत कळाल्याबरोबर महाराज सगर यांनी आपल्या पुत्रांना आदेश दिलाय, आपण जा आणि यज्ञाचा घोडा शोधून आणा. सर्व दिशांना, पृथ्वीवर, आकाशात सगळीकडे माणसं गेली. यज्ञाचा घोडा काही सापडत नव्हता. मग शेवटी महाराज सगर यांनी आज्ञा केली की ही पृथ्वी शक्य असेल तिथून खोदा, पाताळात जा, कोणी दडवला असेल तर शोधा, पण यज्ञाचा घोडा परत आणा. दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम सगळ्या दिशांनी गेलेले आणि प्रत्येक जण पृथ्वी खोदू लागला आणि आत बघू लागला. पृथ्वीचं हे खोदणं, जीवसृष्टीचा हा विनाश, संहार देवांच्यासाठी मात्र चिंतेचा विषय बनला होता. आणि ते एकच सांगत होते की काय होणार, काय होणार आहे पृथ्वीचं, काय होणार आहे सगळ्यांचं. हा घोड्याच्यासाठी प्रचंड कासावीस झालेला आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने, कोणीतरी, हे पुढे कळेल कोण, कसं, काय, ती कथाही आपण याआधी बघितलेली आहे, जी त्या यज्ञाचा घोडा कपिल मुनींच्या समोर पाताळामध्ये नेऊन बांधलेला होता. या 60,000 पुत्रांना महर्षी कपिलांच्या आश्रमात ते समाधी अवस्थेत असताना त्यांच्या जवळ घोडा बांधलेला आहे हे कळलं आणि रामा त्यांनी कपिलांना त्रास द्यायला सुरुवात केली. तू आमचा घोडा चोरून इथे लपून बसला आहेस का, दडून बसला आहेस का, आणि असा दडून बसला असशील तर तुला दंड द्यायला हवा. म्हणून कपिल मुनींच्या सोबत या 60,000 पुत्रांनी उदंडपणे व्यवहार करायला सुरुवात केली. या 60,000 पालकांच्या उपद्रवामुळे कपिल मुनी संतप्त झाले आणि त्यांनी नेत्र उघडून या सगळ्या इक्ष्वाकू वंशातल्या बालकांना भस्मसात करण्याचा शाप दिला आणि क्षणार्धात हे सगळे पुत्र तिथे भस्म होऊन पडले. यज्ञाचा घोडाही येत नाही, लोकही परत येत नाहीत. हे बघून अंशुमान तिथे गेला आणि अंशुमानानं बघितलं की घोडा तिथे आहे, पण आपले कोणतेच काका इथे दिसत नाहीयेत, कोणताही काका दिसत नाहीये. कपिल मुनींना वंदन केलंय. अंशुमान जरा सज्जन, समजणारा, कळणारा, त्यामुळं कपिल मुनींना वंदन करून विचारलं, मुनिवर काय झालंय हे? ते म्हणाले, हे तुझे सगळे काका भस्मसात होऊन पडलेले आहेत, ज्यांनी माझा अपमान केला होता. त्यांनी मुनींची आपल्या काकाच्या वतीनं क्षमा मागितली आणि भस्मसात झालेल्या काकांना जलांजली तरी देता यावी यासाठी पाणी शोधू लागला. त्याच्या सगळ्या काकांचे मामा म्हणजे गरुड, जे आपण बघितलं, दुसरी पत्नी सुमती जी अरिष्टनेमीची कन्या आहे, गरुडाची बहीण आहे, गरुड तिथे आला. त्याने आपल्या गरुड मामाला विचारलं, मामा माझ्या सगळ्या काकांना मला जलांजली द्यायची आहे, त्यांना पाणी पाजायचं आहे, त्यांच्या सगळे संस्कार करावे लागतील, कुठे पाणी दिसतंय का? तेव्हा त्याने सांगितलं, आजूबाजूला कुठेही पाणी नाही आणि यांना मुक्ती हवी असेल तर प्रत्यक्ष गंगेला यावं लागेल, गंगाच यांना मुक्ती देऊ शकेल. काय करायचं? अंशुमानास प्रश्न पडला होता, काय करायचं? आणि त्याने यज्ञाचा घोडा घेतला. यज्ञाचा घोडा घेऊन आपल्या पित्याच्या यज्ञस्थळी आला आणि यज्ञस्थळी आल्यावर त्यांनी पित्याला घोडा दिला. पित्याला आनंद झाला की आपल्या मुलाच्या मुलाने, नातवाने घोडा परत आणलेला आहे. यज्ञस्थळी आपण आलेलो आहोत आणि तो घोडा परत देऊन त्यांनी घडलेला प्रकार देखील सांगितला. आता आपल्या काकांना श्रद्धांजली कोण अर्पण करेल असा प्रश्न त्याच्या समोर पडलेला होता. पुढे यांना मुक्ती तर मिळायला हवीच, गंगा तर यायला हवीच, यासाठीच्या सगळ्या चर्चा सुरू आहेत आणि या चर्चेच्या मध्ये मार्ग मात्र कोणताही निघत नाहीये. पुढे याच सगरांच्या, अंशुमानाच्या वंशात काय घडतंय ते बघावं लागेल पुढच्या भागामध्ये.
सियावर रामचंद्र की जय.